नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. या कथेचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास नक्की ऐकावेत. मागील भागात आपण पाहिलं, हनूने गोष्ट लिहायला घेतली आहे. आता पाहूयात पुढे गोष्ट कशी रंगत जाते. बाबीची गोष्ट पुढे नेली. त्याचे वडील वारलेले दाखवले. आईही वारली. बाबी पोरका झाला. थोरल्या भावाने त्याला घरातून बाहेर काढलं. गोष्टीतला बाबी अगदी निराधार झाला. झाडाखाली बसून तो उपाशीपोटी खूप खूप रडला. पण त्याने ठरवलं, काही झालं तरी घरी परत जायचं नाही. तो शहरात आला. एका खानावळीत त्याला मालकानं ठेवून घेतलं. तिथं भांड्याचा ढीग घासून काढावा लागे. तो थकून जाई. त्याला भूक लागे. पण मालक पोटभर खायला देत नसे. उलट भांडी स्वच्छ निघाली नाहीत म्हणून मारायचा. बाबी रडत राहायचा. लिहिताना मलाही रडू यायचं. दुर्दैवी रंगू, दुःखी अशी पुस्तकं वाचताना मी रडत असे. दुःखी बाबीची गोष्ट लिहिताना मी रडत असे. मला वाटे, मी लिहिलेली गोष्ट वाचताना वाचकही असेच रडतील. हृदयाला हात घालणारा लेखक असं माझं वर्णन करतील. लेखकांच्या विषयीच्या परिचय लेखात मी वाचलं होतं ना तसं. बाबीची गोष्ट इथपर्यंत आली. आता पुढं काय दाखवायचं. खानावळीत काम करून बाबी शिकला. त्याला नोकरी लागली. कसली लागली त्याला नोकरी? प्राथमिक शाळा मास्तराची की बाळू महेश्वरला लागली तसली? पण त्यांना कसली नोकरी लागली हे कुठे आहे आपल्याला माहिती. रामूला कुठं लागली नोकरी? की बाबी कारखानाच काढतो असं दाखवावं. पण तो कसा काढतात ते कुठं आहे माहिती आपणाला. माझी गोष्ट अडलीच. बघू पुढल्या वर्षी. वही पुस्तकांच्या पेटीत ठेवून दिली. पावसाळा सुरू झाला. शाळा सुरू झाली. आता 9वी. मला तुकडी मिळाली. पूर्वीप्रमाणे सुरू झालं. सकाळी थोडा अभ्यास, नंतर चपात्या भाजणं, चपात्या भाजताना पाठांतर, मग शाळा. शाळा सुटली की लायब्ररी. वाचीत बसायचं. पुस्तक बदलायचं. घरी उपीट, थालीपीठ, भात, पेज करायचं की अभ्यास. रामू, तात्या, विठू अशांच्या गजाली ऐकतच. एकदा तात्यानं म्हटलं, हनू, यंदा तू वडाच्या पूजा सांगायला जा मरे. जातो मरे, मी म्हणालो. कशी सांगायची ते सांग. रात्री की दिवसा? दिवसाच मरे, तात्या म्हणाला. रात्रीच्या पूजा फक्त गोकुळाष्टमीच्या आणि सत्यनारायणाच्या. बाकीच्या सगळ्या दिवसाच मरे. कशी सांगायची ते सांग. जातो मरे मी. पूजा निराळी काय सांगायची. हाताळतांची सांगतात तशीच. करतातच बायका. दोरा गुंडाळायला सांगायचा विसरायचं नाही. कोणाला दोरा गुंडाळायचा? वडाला, तात्या म्हणाला. गणपतीला जसं जानवं सांगायला विसरायचं नाही तसं वडाला दोरा गुंडाळायला. तात्या थोडा थांबला आणि म्हणाला, वडाला दोरा गुंडाळायला सांगायचा. वडाच्या पूजेच्या वेळी पुजारणी भटाला वाण देतात, ते घ्यायचं. वाण म्हणजे गरे, आंबे, पिकी केळी असं काय माही देतात. सुपलीतून नाहीतर ताटलीतून. ते आपण घ्यायचं. पिशव्या घेऊन जा 2. त्यातून आणायचं वाणाचं सामान. 2 पिशव्या नेच हां. त्या नेतो. आणि दक्षिणा? ती देतातच मारे, तात्या म्हणाला. सकाळी 9-10च्या सुमारास निघ. घरोघरी असतात पूजा? नाही. वडाच्या झाडापाशी जमतात बायका. आपण वडाखाली जाऊन बसायचं. शेजारच्या 1-2 बायकांना सांगायचं, वडाचं पूजा करू इलय, चला लवकर. मग येतात बायका. पाऊस आला तर? अरे वडाच्या झाडाखाली रे कसा पाऊस लागणार? झाड केवढं, पानं केवढी? तात्यानं विचारलं. दोरा कधी गुंडाळायचा? आपण नाही, तात्या म्हणाला. बायकांना सांगायचं गुंडाळायला. प्रदक्षिणा घालीत घालीत त्या गुंडाळतात. कधी सांगायचं पण? प्रदक्षिणा घालायच्या वेळी? होय, तात्या म्हणाला. त्यावेळी म्हणायचं काय? दुसरं काय म्हणायचं? वटदेवताये सूत्रवेष्टन करिष्ये असं म्हणायचं. तात्या म्हणाला. इतर पूजा सांगताना वटसावित्रीये हळदी कुंकुम समर्पयामी, वटसावित्रीये धूपम समर्पयामी, दीप समर्पयामी असं म्हणायचं. थोडं थांबून तात्यानं विचारलं, मग जाशील ना? जाईन. पण वार कोणचा? शाळा नाही ना बुडायची.
मी विचारलं. शाळा कशी बुडेल? समुद्रास काय एवढी मोठी भरती येते? तुमची शाळा बुडेल एवढी? तुमची शाळा बुडायची तर केवढी मोठी भरती यायला हवी. अख्खं मालवण वाहून जाईल मरे, तात्यानं हसत हसत म्हटलं. तशी शाळा बुडेल असं नव्हे रे तात्या, मी म्हणालो. शाळेत जायला मिळणार की नाही? तसं होय, तात्या म्हणाला. तशी तुझी शाळा एक दिवस बुडेल. बुधवार आहे त्या दिवशी. मग कसं जमणार? काय नाही होत एक दिवस शाळा बुडवलीस तर, तात्या म्हणाला. बुडला अभ्यास तर काढशील तू भरून. जाशील ना? जाईन, मी म्हणालो आणि त्याला विचारलं. वटसावित्री म्हणजे चतुर्थी एकवचन ना? सावित्री नदीप्रमाणे चालणार, होय ना तात्या? अरे नदीप्रमाणे कशी चालेल सावित्री? नदी म्हणजे पाणी, सावित्री म्हणजे बाई. ती नदीप्रमाणे कशी चालेल? तात्यानं विचारलं. ते नव्हे रे तात्या, त्या दोघी व्याकरणात कशा चालतील ते विचारतो आहे मी. ते ना, तू बाबूशास्त्री पुराणिकास विचार, तात्यानं म्हटलं. ते जर मला आलं असतं तर लोकांनी मला तात्याशास्त्री नातू नसतं का म्हटले नी? मी विचार करीत राहिलो. नदीप्रमाणे सावित्री चालत असणार. नदी नद्यो नद्या प्रमाणे सावित्री सावित्र्यो सावित्री असं होत असणार. तेवढ्यात काका भटपणाच्या कामावून आले. काका, तुम्ही वडाच्या पूजानं कुठं जायचं ते ठरलंच आहे, होय ना? तात्यानं विचारलं. जाईन मरे, काका म्हणाले. 4 पैसे पोटास मिळवायचे तर करायच नको? वडाच्या पूजानं जाण्याचा दिवस उजाडला. सकाळी सकाळीच तात्यानं आठवण केली. हाणू रे, आज शाळा नाही हां, आज वडाच्या पूजा आहे ना लक्षात? आहे. जा तर. जातो. काका नाही आठवण कर, का मी सांगू? नको, आहे त्यांच्या लक्षात. पूजांसाठी बाहेर पडायची वेळ झाली. 2 पिशव्या घेऊन काका बाहेर पडले. मीही शर्ट पॅन्ट घातली शाळेचीच. 2 कापडी पिशव्या घेतल्या, दाराला कडी लावून घेतली, निघालो. तात्याने आता मला एका ठिकाणाची घरं नेमूनच टाकली होती. त्या 30-40 घरांच्या सगळ्या पूजा मी सांभाळायच्या. हरताळका, गणपती स्थापना, उत्तरपूजा, ऋषीपंचमी, वटसावित्री, तुळशीची लग्न, सोगड्यांची पूजा, ती संक्रांती दिवशी. मी गेलो. वडाचं झाड होतं, तिथे जाऊन बसलो. थोडा थोडा पाऊस पडत होता, पण तो झाडांच्या पानांवर अडकत होता. पानांवरून थेंबाथेंबाने टपटप पाणी गळत होतं. थोडा वेळ वाट बघितली. बाई आली नाही. कशी येणार? बायकांना कळायला नको पूजा सांगायला भट आल्याचं? आपणच जाऊन सांगायला हवं. एका घराच्या पडवीत जाऊन उभा राहिलो. तिथल्या बाईने बघितलं. भटजी इले, तिनं मला ओळखत म्हटलं. पूजा सांगायला बरेचदा गेल्याने आता मला तिथं ओळखू लागले होते. होय, मी म्हणालो. वडाचे पूजो करूचो हत मा? असत तर, बाई म्हणाली. चला तर लवकर, माका मधल्या सुट्टीनंतर शाळेत जाऊचा हा, मी सांगितलं. बसा, म्हणून तिनं पडवीच्या बाहेर येऊन हाक मारली. गो कमळे, चल लुगडानेस, पूजा करूची मा वडाची. भटजी इले बघ, तूच आवाज दी मंजुळ्याक. चल वडा हरी लवकर, भटजी इले. मी बसते वडाबुडी, मी म्हणालो. येवा सगळं लवकर. पूजा सांगून माका शाळेत जाऊचा हा. आज हो खयची शाळा? बाई म्हणाली. पूजा सांगू केलंस आता शाळेत कसा जातलास? मी वडाखाली येऊन बसलो. हळूहळू पाऊस थांबला. उकडायला लागलं. बायका येऊ लागल्या, नवी लुगडी नेसून, हातात पूजेच्या साहित्याचं ताट घेऊन, सुपात वाण घेऊन. मी पूजा सांगू लागलो. पोटात पाणी घेवा. 3दा ओम केशवाय नमः. आवाठातल्या बायका एकाच वडापाशी पूजा करायला येऊन गेल्या. सगळ्या एकदम आल्या नाहीत. कधी 3-4 जणी, कधी दोघी अशा आल्या. मी पूजा सांगितल्या. वडाच्या झाडाला सूत गुंडाळायला सांगितलं. त्यांनी पदराखाली झाकून वाण दिली. गरे, आंबे, पिकलेली केळी, नारळ, सुपाऱ्या असं बरंच त्यात होतं. ते घेऊन मी ते पिशवीत टाकत राहिलो. पूजा संपेपर्यंत बराच उशीर झाला. शाळा बुडणार होतीच, तशी ती बुडाली. वाणात देण्यात आलेल्या सामानानं पिशव्या भरल्या. सगळं एकत्रच पिशवीत टाकायचं. पिकलेली केळी, गरे, आंबे, नारळ सगळंच एकत्र. दोन्ही भरलेल्या पिशव्यांचे बंद एकत्र गाठवले. आता जोड पिशवी तयार केली, पडशीसारखी. खांद्यावर टाकली. एक पिशवी पाठीवर, एक छातीवर. घरी यायला निघालो.
खिशात दक्षिणेचे पैसे खुळखुळत होते. घरी येईपर्यंत हादरे बसून बसून पिशव्यातले पिकलेले गरे, आंबे, केळी चिरडून गेली. त्यातून रस गळू लागला. पिशवी ओली झाली. युनिफॉर्मचा शर्टही ओलसर झाला. ओले चिकट डाग पडले. घरी आल्यावर कपडे काढून ठेवले. ताटात, कागदावर पिशव्यातलं सामान काढून ठेवलं. सगळं चिरडून गेलं होतं. 2-4 गरे, 1-2 आंबे तेवढे चांगले राहिले होते. केळी पार चिरडून गेली होती. त्यातल्या त्यात चांगले राहिलेले गरे शोधून काढले, साफ केले आणि खाऊ लागलो. एके दिवशी मी सकाळी चपात्या लाटीत बसलो असताना अण्णा आला. त्याच्याबरोबर झकास जोशी आले. मी शेजारी पुस्तक ठेवून पाठांतर करीत होतो. चपात्या लाटीत होतो. चुलीकडे बसून काका चपात्या भाजून काढीत होते. विस्तव मोठा लहान करीत होते. लाकडं आतबाहेर करीत होते. करपली मरे ही रांडेची. तव्यावरच्या चपाती खालून धूर येऊ लागला. वरच्या बाजूनं ती थोडीशी पेटलीही. ते बघून काका वैदाकाच्या स्वरात म्हणाले. काविलता घालून चपाती त्यांनी तव्यावरून काढली, जमिनीवर फेकली. तसंच वैतागत म्हणाले, पोटात चांगलो घास म्हणी पडवेसो नाही. मी चपाती उचलून घेतली. पेटत होती ती विझवली. काळं झालेलं काढून टाकलं. पुन्हा तव्यावर टाकली. पोळपटावरची चपाती लाटू लागलो. सोबतच पाठांतर. झाल्या वाटतं लाटून चपात्या. चुलीच्या खोलीतल्या भिंतीच्या मुळाशी उकिडवं बसत अण्णानं विचारलं. नाही अजून, मी म्हणालो. किती उरल्या? उरल्या 4-5. अण्णा थोडा वेळ गप्पा बसला. मग म्हणाला, तुझं आपलं बरं, चपात्या लाटायस येतात. भूक लागली तर लाटा लाटा मोडून तोंडातही टाकता येते काय? मी काही उत्तर दिलं नाही. त्याला काही उत्तर नकोही होतं. तव्यावरची चपाती भाजून काकांनी खाली काढली, जमिनीवर टाकली. मी लाटून झालेली तव्यावर टाकली. काकांनी लाकडं चुलीत सारून विस्तव मोठा केला. खाणार अण्णा तुकडा? काकांनी विचारलं. खाऊ म्हणता? द्या तर बापडा एक. अण्णा हात पुढं करीत म्हणाला. काकांनी चपातीचा तुकडा मोडून त्याच्याकडे टाकला. त्यानं झेलला. बाहेर जोशी बसले आहेत, झकास जोशी. अण्णा गरम चपाती तळहातावर झेलवीत म्हणाला. जोशी बुवा, तुम्हीही या, काका म्हणाले. तुम्हीही खा एक तुकडा. झकास जोशी आत आले. अण्णासारखेच उकिडवे बसले. ते पांढऱ्या कपड्याची हाफ पॅन्ट घालीत. उकिडवं बसल्यावर त्यांनी पॅन्टीचे पाय नीट दुमडून पायात दाबून धरले. मी चपाती लाटू लागलो. जोशांना झकास जोशी म्हणत. काही वर्षापूर्वीच ते शहरातून आले. पुण्यास की मुंबईस नोकरी करत असत म्हणे. नेहमी पांढरी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालीत. गोरे होते. केसांचा भांग पाडत. एकटेच झकपक राहत. येताना त्यांनी खूप पैसे आणले होते, लोक सांगत. जोशी खूप पैसे खर्च करायचे. हे आण, ते आण, रामाच्या हॉटेलातली भजी आण, शेवचिवडे आण, इतरांना जमवून खा. करता करता पैसे संपले. ते पैसे संपून टाकत. त्यामागं एक कारण होतं, लोक सांगत. एका ज्योतिषाने त्याला सांगितलं होतं, तो अमक्या वर्षी मरणार. जोशी म्हणत, जर मी 2-3 वर्षातच मरणार आहे तर पैसे साठवू कोणासाठी? पण जोशी मेले नाहीत. पैसे मात्र संपले. उपासमार सुरू झाली. भट म्हणून जेवायला जाऊ लागले. दक्षिणेसाठी हात पुढं करू लागले. ज्या दिवशी जेवायला जायचं नसे तेव्हा दुपारच्या वेळी कोणाकोणाकडे जाऊ लागले. तसे अण्णाबरोबर आमच्याही घरी येऊ लागले. जोशींना म्हणालो, चला हाणू चपात्या भाजीत असेल. अण्णा म्हणाला आणि त्याने चपातीचा तुकडा तोंडात टाकला. मी सहज आलो हो, चपातीसाठी नव्हे, जोशी म्हणाले आणि त्यांनीही पटकन चपातीच्या तुकड्याची घडी करून तोंडात टाकली. तुला घे रे हनू, काका म्हणाले आणि त्यांनीही चपातीचा तुकडा तोंडात घातला. हा हा करीत चावू लागले. घे रे तुला हनू, अण्णानं घास गिळून टाकीत म्हटलं. शाळेत जाताना खाईन दुधाबरोबर, मी चपाती लाटीत म्हणालो. करता करताच खावणी टाक मरे, काका म्हणाले. उन्हून सचे, बरोबर किता नाही लागत. मोडलं तुकडो का खायनी टाकलो. ते ताज्या चपातीचेही तुकडे करू लागले. ते बघत अण्णा म्हणाला, आणखी नको हां काका. घे. अण्णाकडे चपातीचा एक एक तुकडा टाकत काका म्हणाले. मला माहीत आहे तुला भूक लागली आहे ते. खा, तुम्हीही खा जोशी.
दोघांनीही तुकडे झेलले, तोंडात टाकले. काकांनीही. भुकेला कोंडोय चालसे रे, काका म्हणाले. भूक लागली पोटाला की जा मिळेल ता गोड लागसे. शिजलेला, भाजलेला, करपलेला, जळलेला की काय. हे नका ही चैन कोणाला परवडसे. ज्याच्या घरी खाईवे खूप सचे तेला, तसा तुझे घरा नाही आणिक माझे घरा नाही. से का सांग. खूप हो कुठलं काका, घासभर मिळालं तरी खूप, अशी परिस्थिती आली आहे, झकास जोशी म्हणाले आणि तोंडातला घास चगळू लागले. माझ्या चपात्या भाजून झाल्या. मी पीठबीट आवरलं, पोळपाट लाटणं धुवून टाकलं. ते करताना मला शंका येत राहिली. काका आज थोडे अधिकच बोलले की काय. कितीतरी दिवसात इतकं बोललेलंच ऐकलं नव्हतं. ते जेवढ्याच तेवढं बोलत, इतर वेळी गप्प राहत. आज ते अधिक बोलले, मोठ्या आवाजात बोलले. त्यांचं डोकं पुन्हा उसळणार की काय. माझ्या मनात भीतीनं धडकी मारली. भाऊ वजेचं डोकं असंच उसळलं होतं, पण ते 2-2.5 वर्षांनी शांत झालं. त्यानं बिऱ्हाड केलं. अभ्यंकराच्या घरीच ठेवलेल्या आपल्या बायकोला नेलं. आवाज न करता मऊ होऊन वावरू लागला. पंचा नेसून, पैरण टोपी घालून, गंध लावून, हातात पाण्याची झारी नाहीतर दर्भांची जुडी घेऊन गावात जाऊ लागला. भटपण करून पोट भरू लागला. काका यावेळी तसेच राहिले होते 1-2 वर्ष. मला वाटे की ती यापुढेही असेच राहतील, पण आज त्यांचं लक्षण वेगळंच दिसून आलं होतं. मी घाबरलेलाच दूध चपाती खाऊन घेतली. ऑक करीत औषध घेतलं आणि शाळेत गेलो. शाळेत मराठीच्या कुलकर्णी सरांनी पुस्तकातल्या कथेवरून नाटक रचायचा निबंध लिहायला दिला होता. व्यंकटेश माडगूळकरांची कथा होती, काळी आई. एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी जमीन विकावी लागत होती, पण तसं करताना त्याच्या मनाची घालमेल होत होती. जमीन विकायला तर हवीच होती, पण तसं करायला त्याचं मन तयार नव्हतं. जमीन म्हणजे काळी आईच, ती विकता नाही आहे. जमीन विकावी की न विकावी याचं द्वंद्व त्याच्या मनात चाललं होतं. सरांनी कथा छान शिकवली होती, छान वाचून दाखवली होती, आमच्याकडूनही वाचून घेतली होती. प्रश्नांची उत्तरं विचारून घेतली होती. माझी वहीत लिहूनही झाली होती. निबंधाचा विषय देताना सर म्हणाले, यावेळी एका वेगळ्या प्रकारचा निबंध लिहायचा आहे. पुस्तकातल्या कथेवरून 3 पेजेसची नाटिका लिहायची आहे. नाटिका? काही मुलांनी विचारलं. आमका कसा येतला? प्रयत्न तर करा. असा एक निबंध लिहायचा असतो. सर म्हणाले. कसं लिहायचं ते सांगितलं. निबंधाची नाटिका लिहायची होती. कथेवरून नाटिका. सरांनी सांगितलेला निबंध शाळेतून घरी येईपर्यंत माझ्या मनात तयारच झाला. कथेत प्रसंगवर्णन केलेलं होतंच, त्याबद्दलचे संवाद लिहायचे होते. शेताच्या मेरेवर किंवा झाडाखाली बसवून शेतकरी आपल्या जमिनीकडे बघत असेल. त्याच्या मनात विचार येतील. दुष्काळ पडला आहे, पाऊस नाही, पीक नाही. सावकाराकडून कर्ज घेतलं आहे, ते फेडायचं कसं? त्याची बायको त्याला म्हणते, जमीन विकूया. ऑटो त्याला तयार नाही. कथेत प्रसंग होतेच, त्यावर आधारित संवाद लिहित जायचं. रात्री मी निबंध लिहायला बसलो. आधी रफ लिहायचा, मग निबंधाच्या वहीत वळणदार अक्षरात सुबक लिहून काढायचा. पेहर लिहिताना त्यात थोडे थोडे बदल करायचे. वाक्य अधिक चांगली लिहायची, शब्द अधिक चांगले वापरायचे. निबंधाच्या वह्या सरांनी तपासून आणल्या, सर्वांच्या दिल्या, पण माझी दिली नाही. तू उभा राहा, सर म्हणाले. आपलं चुकलं की काय काहीतरी. निबंध मोठा झाला का? 8 पानं म्हणजे मोठाच, सर रागावणार. खोबरेकर रागवले होते तसेच. मी उभा राहिलो. तू सुंदर लिहिली आहेस नाटिका, सर म्हणाले. माझा जीव भांड्यात पडला. सर रागावले नव्हते. मग इतर मुलांना म्हणाले, मराठीने कथेवरची नाटिका छान लिहिली आहे, कसलेल्या लेखकासारखी. वाचून दाखवा सर, मुलं म्हणाली. सर थोडा वेळ काही न बोलता थांबले आणि म्हणाले, ऐकाच तर. सरांनी माझा सगळा निबंध वर्गात वाचून दाखवला. खरं नाटक वाचावं तसा. वही माझ्याकडे देत म्हणाले, छान लिहिली आहेस.
गेल्या वर्षी जनयुगच्या दिवाळी अंकात तुझी नाटिका छापली होती, होय ना? सरांच्या डोळ्यात कौतुक दाटलेलं आहे ते मला समजलं. घंटा झाली. सर वर्गाबाहेर जाऊ लागले. मी खिडकीतून बाहेर बघू लागलो. जोराचा पाऊस पडत होता. गणेश चतुर्थी आली. तात्यानं विचारलं, नेहमीसारखा जाणार ना तू हनू गणपतीच्या पूजा सांगायला? जाईन, मी म्हणालो. हरताळका, गणपती स्थापना, विसर्जन, ऋषीपंचमी सगळ्या पूजा सांगतो मी. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असे. यंदा तो भाईकडून आणायचा नव्हता. भाई यंदा माझ्या अ तुकडीत नव्हता. तो ब तुकडीत गेला होता. त्याचे माझे सर वेगवेगळे होते. वर्ग वेगवेगळे होते. आता त्याचे मित्रही बदलले होते. शाळा सुटल्यानंतर तो शाळेच्या ग्राउंडवर त्याच्या मित्रांबरोबर खेळत राही. मी लायब्ररीत जाई. मधु महेश्वर यांच्याकडे 11 दिवस गणपती असे, अनंत चतुर्दशीपर्यंत. 7व्या-8व्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडे मंत्रपुष्प होई. दिवे लागण होता होता मंत्रपुष्पासाठी बोलावलेले ब्राह्मण हातात कंदील घेऊन येऊ लागत. अभ्यंकरांच्या ओसरीवर 2 कंदील जास्त पेटत ठेवलेले असत. ओसरीवर चांगला उजेड पडे. देवांच्या खोलीत समया पेटत असत. देव्हाऱ्यावर, मूर्तीवर प्रकाश फाकून पडत राही. ब्राह्मणांचे 2 गट होते. एक ऋग्वेदी ब्राह्मणांचा, दुसरा यजुर्वेदी ब्राह्मणांचा. 2 रांगा होत. समोरासमोर बसत. मंत्रपुष्पांचे देवे म्हणायला सुरुवात होई. ऋग्वेदी ब्राह्मणांकडून सुरुवात होई. ओम गणानां त्वां गणपती हवामहे कवी कवीनां उपवष्ट्रमं ज्येष्ठं राजं ब्रह्मणा. सगळे एकदम एका सुरात म्हणू लागत. ऋग्वेदांचा पहिला देवा म्हणून झाला की यजुर्वेदी ब्राह्मण पहिला देवा म्हणू लागत. मग ऋग्वेदी ब्राह्मण आपला दुसरा देवा म्हणू लागत. ओम नमो महद्भ्यो नमः. पुन्हा यजुर्वेदी ब्राह्मण त्यांचा दुसरा देवा सुरू करीत. देवे संपत येत तसतसा सगळ्याच ब्राह्मणांचा आवाज चढे. सगळे वरच्या पट्टीत देवे म्हणू लागत. एखादा वरचा स्वर खूप वेळ लागून धरीत. टिपेच्या आवाजात बराच वेळ ताणून लावून धरलेला स्वर हवेत भरून राही, घुमत राही. दोन्हीकडच्या मंत्रपुष्पांजलीच्या मंत्रांचा शेवट. ओम राजाधिराजाय प्रसन्नासाहिने नमो वयं वैष्णवर्णाय कुर्महे समे कामान कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो इत्यादी मंत्रांनी होई. राजाधिराजाय प्रसन्न साहिने मधल्या नेचा उच्चार करताना सर्वांचा स्वर एकदा वर उचलला जाई आणि तो तसाच ताणून ठेवत बराच वेळ म्हटला जाई. तसंच पुढल्या मंत्रातील समुद्रपर्यंता यामधला या म्हणताना वरच्या पट्टीतला स्वर जास्तीत जास्त वेळ ताणून धरून वरच्या पट्टीतच म्हणत राहण्याची सगळ्या ब्राह्मणात स्पर्धाच लागे. कोणी कोणी तर एका कानावर पोकळ तळहात ठेवून हा या उंच पट्टीत बराच वेळ म्हणत राहत. अनेक ब्राह्मणांच्या या मंत्रपठणाने अभ्यंकरांची ओसरी, पडवी, घर, अंगण आणि बाहेरचा परिसर दुमदुमून गेल्यासारखा वाटे. दरवर्षीप्रमाणे अभ्यंकरांकडे गणपतीच्या मंत्रपुष्पांसाठी 12-15 ब्राह्मण जमले. काकाही गेले. मंत्रपुष्पाचे देवे म्हटले जाऊ लागले. मला आमच्या पडवीत ऐकू येऊ लागले. मी मंत्रपुष्प बघायला अभ्यंकरांकडे गेलो. ऋग्वेदांच्या ओळीत काका बसले होते. ओम गणानां त्वां गणपती सुरू झालं. इतर ब्राह्मण खालच्या पट्टीत म्हणू लागले. काकांच्या आवाजाची पट्टी वरची लागलेली होती. मंत्रपुष्पाचे देवे आणि इतर मंत्र म्हणत म्हणत ब्राह्मण शेवटाकडे आले. राजाधिराजाय सुरू झालं. काकांचा आवाज खूपच चढा होता. चढत चढत तो तापत गेला. समुद्रपर्यंताया म्हणताना त्यांनी याचा स्वर इतका उंच नेला आणि तो इतका वेळ ताणून धरला की इतर ब्राह्मणांचा आवाज थांबला तरी त्यांचा चढ्या स्वरातला या सुरूच होता. विश्वदेवा सभा सदयती झालं. तिचा उच्चार सर्वांनी लांबवत लांबवत केला. असो खणखणीत स्वर हवो मरे माझ्यासारखो. काका तशाच मोठ्या आवाजात इतरांना म्हणाले. काकांचा हा स्वर वेगळाच होता. नेहमीसारखा मऊ पडेल नव्हता. त्यांचा तो स्वर ऐकला आणि पुन्हा माझ्या मनात भीतीनं धस्स झालं. काकांचं डोकं चाळवलंच पुन्हा. नक्कीच नको रे देवा. गणपती विसर्जन झालं. म्हाळवस सुरू झाला, संपला. पाऊस कमी झाला, ऊन पडू लागलं. एके दिवशी सकाळीच काकांनी आपलं सामान एका बोचक्यात बांधलं. देवांचे फोटो,
चरित्राची पोथी, देवांच्या 1-2 मूर्ती. बाबलला म्हणाले, पैसे दे मला. कशाला हवेत पैसे? बाबलने विचारलं. मला हवेत. माझे उद्योग सरले नाही मरे अजूनही, काका म्हणाले. एटा भटपण करीत रेवनी माझा नाही भागीचा. इतर भटांचा भागसे, माझा नाही. मला वकील गाठवे हवे, कोर्ट कज्जे करवे हवे. झोळमेत जमीन से माझी, सुरलाच जमीन से माझी. दाजी शेटकराकडे पैसे येवचे सत. एटा हातपाय बांधणी बसलो तर फुटकी कवडी हाताला लागवायची नाही, समजला? दे पैसे. बाबलने खिशात होते ते पैसे काढून दिले. आपलं बोचकं घेऊन काका निघून गेले. मी चपात्या भाजायच्या कामाकडे वळलो. लाकडं फोडून चूल पेटवली. पीठ मळून घेतलं. पाठ करायची पुस्तकं उघडून घेतली. पोळपटावर चपाती लाटायची, ती तव्यावर टाकून परतत राहायची आणि ते करता करता पाठांतरही करायचं. असं माझं सुरू झालं. सरांनी निबंधाचा विषय दिला, माझा आवडता देशभक्त. निबंधाच्या विषयाची पूर्वतयारी म्हणून सरांनी आम्हाला काही देशभक्तांची माहिती सांगितली. आमच्याकडून विचारून घेतली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी, झाशीची राणी, विनोबा भावे, साने गुरुजी. सरांनी या सगळ्यांबद्दल सांगितलं. आमच्याकडून विचारून घेतलं. सर म्हणाले, तुम्हाला ज्याच्याबद्दल लिहावंसं वाटेल त्याच्याबद्दल लिहा. दुसऱ्या कोणाबद्दल लिहिलं तरी चालू शकेल. इतिहासातील देशभक्तांबद्दल लिहा. स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांबद्दल लिहा. कोणाहीबद्दल लिहा. कोणाबद्दल लिहावं? मी विचार करू लागलो. निबंध लिहिण्याएवढी माहिती आपणाला आहेच. इतर मुलांना असेल त्यापेक्षा थोडी अधिकच माहिती मला आहे. वक्तृत्व स्पर्धात, निबंध स्पर्धात, वर्गातल्या परीक्षात मला पुस्तकं बक्षिसं मिळाली होती. टिळकांचं चरित्र, गांधींचं चरित्र, सुभाषचंद्रांचं चरित्र, नेहरूंचं चरित्र सगळी माझी वाचून झाली होती. ही पुस्तकं मी पेटीत ठेवली होती. शाळेच्या, मराठीच्या, हिंदीच्या, इतिहासाच्या पुस्तकातल्यापेक्षा अधिक माहिती या पुस्तकात होती. मला विनोबांबद्दलही माहिती होतं. बुधान यज्ञ माहीत होता. सर्वोदय माहीत होता. लहान लहान आकाराची पुस्तकं मला बक्षीस म्हणून मिळाली होती. बुधानाची माहिती देणारी, विनोबांचं चरित्र सांगणारी, विनोबांनी लिहिलेली गीताई मला बक्षीस मिळाली होती. साने गुरुजींचं श्यामची मला बक्षीस मिळालं होतं. मी वाचलं होतं. मी यातल्या कोणाबद्दल लिहू? आपल्याला कोणाहीबद्दल लिहिता येईल. वहीची 3-4 पानंच काय, आपण 30-40 पानंसुद्धा लिहू शकू. पण कोणावर लिहावा निबंध? गांधींवर, टिळकांवर, नेहरूंवर, झाशीच्या राणीवर की विनोबांवर ठरत नव्हतं. रामू काकतकरचे थोरले भाऊ पांडुरंग काकतकर, ते आता मालवणला आले होते. कन्याशाळेत शिक्षक होते. त्यांनी विनोबांचा एक फोटो आपल्या घरी भिंतीवर टांगला होता. त्यांच्याकडे शनिवारी रविवारी गेलो तर ते विनोबांबद्दल सांगतच, म्हणत, फार थोर आहेत विनोबा, संतच. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तसेच संत विनोबा. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना जमिनीचा एकतरी तुकडा मिळावा म्हणून ते देशभर अणवाणी फिरत असतात, भूदान यात्रा करीत. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमीन मिळायला हवी, पण शांततेच्या मार्गाने, असं सांगत फिरत असतात. फार श्रेष्ठ विचार, फार थोर कार्य. काय भाषा आहे त्यांची. गीता प्रवचन म्हणून पुस्तक आहे त्यांचं, तू ते वाचच. इतकी सोपी रसाळ भाषा आहे त्यांची. विनोबांवर लिहावा निबंध? विचार केला. सरांनी कोणावरही लिहिला तरी चालेल असं सांगितलं आहे. इतिहासातल्या, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या कोणाही देशभक्तावर. स्वातंत्र्य चळवळ. आपल्या गोव्यातही स्वातंत्र्य चळवळ सुरू आहे. त्याच्या बातम्या येतात. गोव्यात असताना त्यातलं काही माहितीच नव्हतं आपणाला, पण आता माहीत झालं आहे. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच लोक भारतात आले. व्यापाराच्या उद्देशाने आले, पण त्यांनी पुढं भारतावर आपली सत्ता स्थापन केली. त्यांना घालून देश स्वतंत्र करण्यासाठी मोठी चळवळ झाली. देश स्वतंत्र झाला, पण अद्याप गोवा मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. तो मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू आहे. सत्याग्रह होत आहेत. गोव्यांचं पोर्तुगीज सरकार स्वातंत्र्य आंदोलन चिरडून टाकत आहे. गोव्यात साखळीला, डिसोलीला थोराड अंगाचे काळेकुट्ट सैनिक दिसत.
लोक त्यांना खापरी म्हणत. खापर म्हणजे मातीच्या फुटलेल्या मडकीचा तुकडा. विस्तवावर बराच काळ ठेवून मडकी काळीकुट्ट होते, तसा त्याचा रंग, म्हणून लोक त्यांना खापरी म्हणत. गोव्याच्या पोर्तुगीज सरकारने स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ते सैनिक आफ्रिकेतून गोव्यात आणले होते. काळेकुट्ट, धिप्पाड, रागीट, क्रूर, निर्दय. त्यांची मोटार आली की लोक, बायाबापड्या, मुलंबाळं घाबरून जाऊन पळून जात, लपून राहत. आता हे आपणाला कळतं. गोव्यात सुरल्याच्या खोपीत असताना काहीच समजत नव्हतं. मला, बाबलला, काकांनाही फारसं समजत नसावं तेव्हा. आम्हाला काळजी होती ती फक्त दुपारी कडू करंद्याच्या मुळांची भाजी खायला मिळाली, संध्याकाळी ती मिळणार की नाही याची. काकांना काळजी होती सुरल्याच्या जमिनीची, त्यासाठी करायच्या कोर्ट कचेरीची. तरी त्यांनी मालवणला आलेलं जळतं गोमांतक नाटक बघितलं होतं. मी बरोबर गेलो होतो. पोर्तुगीज सरकार, त्या सरकारचे पोलीस स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्यांचा कसा छळ करत असत ते त्या नाटकात दाखवलं होतं. नाटक बघून गोव्याचा स्वातंत्र्य लढा थोडासा मला समजला होता. नाटक सखाराम बर्वे यांनी लिहिलेलं होतं. घरी येताना काका म्हणाले होते, सखाराम बर्वो आपलेतलोच से मरे, नातेतलोच से. बरा केलांचे नाटक. थोड्या वेळाने म्हणाले होते, आपलो एक मराठे सलो मरे चळवळी. पोर्तुगीज सरकारनं त्याला धरलोन आणि तुरुंगात डांबलोन. मला एकदम वाटलं, आपण हा जो कोणी आपला मराठी होता, गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत त्याच्यावरचा निबंध लिहावा. आलात तुम्ही समुद्रातून एक साधा तराजू घेऊन. येतानाच घेऊन आला होतात पारतंत्र्याचे, जे आवळलेत मानेभोवती भारतमातेच्या. एक पान लिहिलं, आणखी एक लिहिलं, आणखी 2 लिहिली, आणखी 4 लिहिली, 8 पानं भरली. लिहितच गेलो, अगदी सहज सुचत गेलं. पुढे पुढे लिहून झालं. वही द्यावी का सरांना, की ते रागावतील? निबंध गद्यात लिहायचा असतो. मी मुक्त छंदातल्या कवितेसारखं लिहिलं आहे. आमच्या मराठीच्या पुस्तकात मुक्त छंदातली कविता होती तशी. देऊन तरी बघू सर काय म्हणतात ते. मी वही दिली. 8-10 दिवसांनी सरांनी निबंधाच्या वह्या तपासून आणल्या. मुलांना वाटल्या, मला दिली नाही. सरांचं बोलणं ऐकून घेण्याची मी तयारी केली. त्यांनी वाटताना अगदी शेवटी ठेवलेली माझी वही हाती घेतली, माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, मराठेनं याही वेळी छान निबंध लिहिला आहे. निबंध नव्हे, मुक्त छंदातली दीर्घ कविता. वाचून दाखवा सर. काही मुलं म्हणाली, तुम्हीच वाचा, मराठेनं वही दिली तर. सर म्हणाले आणि त्यांनी माझी निबंधाची वही माझ्याकडे दिली. मी वही घेतली, ती चाळली, त्या निबंधाची पाणी उघडली, स्वतःशीच वाचू लागलो. सरांनी माझ्या निबंधाचं दुसऱ्यांदा कौतुक केलं होतं वर्गात, सगळ्या मुलांसमोर. माझं मन आनंदानं भरून आलं. मधली सुट्टी झाली. पुन्हा वर्ग सुरू झाले. दुसरे सर आले, शिकवू लागले. एक मुलगा वर्गाच्या दारात येऊन उभा राहिला आणि म्हणाला, सर, मराठीची निबंधाची वही मागितली आहे सरांनी. कोणते सर? सरांनी विचारलं. पेडणेकर. आना. कोणत्या वर्गात? 11वी अ च्या. दे तुझी वही, सर मला म्हणाले. मी दिली होती तुझी वही त्यांना वाचायला. ते लेखकच आहेत ना. मी वही दिली. थोड्या वेळानं त्या मुलानं वही परत आणून दिली. म्हणाला, आणाने तुझी कविता वाचून दाखवली 11वीच्या वर्गात. निबंध म्हणून कविताच लिहिलीस तू मुक्त छंदातली. मगाशी माझं मन आनंदानं भरून आलं होतं, आता ते अभिमानानं भरून आलं. माझा निबंध आणांनी 11वीच्या वर्गात वाचून दाखवला. मी 9वीत. माझा निबंध वाचून दाखवला 11वीच्या वर्गात. आणांनी वाचून दाखवला. ज्यांच्या कथाकविता प्रसिद्ध मासिकातून, दिवाळी अंकातून छापून येतात ते आना. त्यांनी माझ्या निबंधाचं कौतुक केलं. निबंध आपण चांगलाच लिहिलेला असणार. आपण मोठे झाल्यावर लेखक होऊ का? आपल्या कथाकविता छापून येतील, आपली पुस्तकं छापली जातील. मला क्षणभर रोमांचित होऊन जायला झालं. खोत सर गणित फार छान शिकवी. ते आम्हाला 8वी-9वीला नव्हते, ते 10वी-11वीला शिकवी. ते गणित फार सोपं करून शिकवतात, हसत खेळत शिकवतात, असं 9वी-10वीचे विद्यार्थी सांगत. ते कधी ऑफ तासाला आमच्या वर्गावर आले
तर आम्ही त्यांना गणितं शिकवायला सांगू. तेही एखादं गणित घालून ते सोडवून दाखवीत. गोष्ट सांगावी तसं सांगत. खोत सर पांढरीच पॅन्ट आणि पांढराच फुल शर्ट घालत. तो इन करीत. त्यांनी शर्ट इन केला की त्यांचं मोठं पोट खूप पुढं आलेलं दिसे. पण मुलं त्याला हसत नसत. खोत सर गणित किती छान शिकवतात त्याचंच कौतुक मुलांच्या तोंडी असे. सरांच्या गळ्यात सोन्याचा एक कंठा असे. कंठा कधीकधी शर्टातून बाहेर येई. त्यांच्या मानेभोवती ती रुळत राही. एकदा त्यांचा कंठा हरवला. मी शाळेत आलो तर मुलं हीच चर्चा करीत होती. खोत सरांचा कंठा हरवला. कसा हरवला असेल? हरवला की कोणी चोरला? शाळेत की घरी? शाळेत कोण चोरणार? घरीच हरवला असेल. गळ्यातून सुटून कुठंतरी पडला असेल आणि सरांच्या ते लक्षात आलं नसेल. शाळेत दिवसभर याच घटनेबद्दल मुलं बोलत होती. माझ्या मनातही ती घटना घोळत होती. काय झालं असेल कंठ्याचं? कोणी चोरलं असेल. सरांच्या गळ्यातून त्यांच्या नकळत पडला असेल. तो कोणाला सापडला असेल. कोणाला? त्यानं काय केलं असेल? ज्याला सापडला तो कोण असेल? शाळेचा विद्यार्थी. तो काय करील? कंठा सोनाराला विकील, घरी ठेवील की सरांना परत देईल? विचार करता करता मला गोष्टच सुचली. मी लिहून काढली. सरांचा हरवलेला कंठा शाळेतल्या एका विद्यार्थ्याला सापडतो. तो ते काही दिवस कोणाला सांगत नाही. तो विकून ते पैसे मिळवावे आणि दही काल्याच्या जत्रेत मजा करावी असे तो ठरवतो. पण 4 दिवसातच त्याचं मन बदलतं. तो सरांना कंठा परत देतो. मी गोष्ट लिहिली. अक्षर छान, वळणदार काढलं. शाळेत जाताना बालसन्मित्राच्या ऑफिसमध्ये गेलो. ते कुठं आहे ते मला माहीत होतं. शाळेतून येताना बाजारपेठेच्या रस्त्यावरून आलो तर ते दिसे. आता पारोजी नारायण मिसाळ नव्हते. त्यांचा मुलगा दामोदर होता. संपादक म्हणून त्याचंच नाव छापून येई. ऑफिसात गेलो. दामोदर होता. खुर्चीत बसला होता. बालसन्मित्रात छापण्यासाठी गोष्ट द्यायची आहे मी म्हणालो. त्यानं हात पुढं केला. दप्तरातून कागद काढले. त्याच्या हाती दिले. येत्या अंकात छापाल? मी विचारलं. वाचून बघून ठरवतो. पसंत पडली तर छापीन, दामोदरनं म्हटलं. बालसन्मित्र आमच्या शाळेत येई. लायब्ररीत ठेवलेलं असे. मधल्या सुट्टीत मी वाचित असे. त्याचे महिन्यातून 2 अंक निघत. 15 दिवसांनी ये. मी नव्या अंकाची वाट बघू लागलो. धाकधुकत्या मनाने. छापतील माझी गोष्ट बालमित्रात? आवडली असेल दामोदरला. माझं नाव छापतील? कसं छापतील? मी तर फक्त हनुमंत मराठे एवढंच लिहिलं आहे. मी वडिलांचं नाव लिहिलं नव्हतं. मंगेश पाडगावकर, अरविंद गोखले, वसंत बापट, व्यंकटेश माडगुळकर अशीच नावं मी वाचत होतो. पुस्तकात जे धडे होते, गोष्टी होती, त्यात लेखकांची नावं अशीच छापलेली असत. आपणही तसंच लिहायचं, हनुमंत मराठे. केवढं मोठं छापलेलं असेल आपलं नाव. मी नवा अंक वाचायला मिळायची वाट खूप उत्सुकतेने बघू लागलो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता हनुने लिहिलेली गोष्ट बालसन्मित्रात छापून येते की नाही ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा आवडत असल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओखाली साने गुरुजींच्या 3 मुले या कथासंग्रहाची लिंक देत आहे. ती कादंबरी आपल्याला नक्कीच आवडेल. तर भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.